learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 9. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 9. मित्रमैत्रिणींनो, 1 ते 18 हे पाठ सरावाचे पाठ आहेत. तुम्ही आधीच्या पाठांमधून जे काही इंग्रजी शिकलात ना, त्याची उजळणी करण्यासाठी आहेत. तर मग आता या उजळणी पाठाच्या सुरुवातीला आधीच्या पाठातला काही भाग ऐकूया आणि मग सराव करूया. नीट ऐका आणि मग बघा तुम्हाला किती आठवतंय ते. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. एकदाचे आम्ही गुहागरला येऊन पोहोचलो. काका काकी आमची वाटच पाहत होते. आल्या आल्या दिनू आणि आशाच्या गप्पा सुरू झाल्या. आजोबा, आम्ही तुम्हाला काका आजोबा म्हणालो तर चालेल का? हो, चालेल चालेल. आणि आजींना काकी आजी. बरं बाबा. काका आजोबा, इथून समुद्र किती लांब आहे? हा इथं आपल्या वाडीच्या मागे. मला समुद्रात जाऊन पोहावंसं वाटतंय. अरे आता ना ओटी असेल, उद्या जा तुम्ही. सुनीता मावशी, मगाशी दिनू जे मराठीत बोलला ते इंग्रजीत कसं म्हणायचं? आय वॉन्ट टू स्विम म्हणजे मला पोहायचं आहे. आय वॉन्ट टू स्विम. दिनू, ऐकतोयस का कसं बोलशील मगाचं वाक्य? आय वॉन्ट टू स्विम इन द सी. अरे वा, बरोबर. सी म्हणजे समुद्र. इंग्रजी शिकणं चाललंय वाटतं. दोघंही अगदी मन लावून शिकतात. मागच्या एका पाठातला आणखीन एक भाग आता ऐकूया. दिनू, आपण रस्त्याने येणाऱ्या गाड्यांच्या प्रकारांची नावं सांगूया का? चालेल. तुम्ही सगळी नावं इंग्रजीत सांगायचा प्रयत्न करा. हं. चालेल. ती बघ, तिकडून बस येत आहे. येस, आय कॅन सी अ बस. इट इज ब्लू. करेक्ट. आता तू सांग आशा. आय कॅन सी अ रिक्षा. आता मी. पण वाहनच येत नाहीये. सुनीता मावशी, वाहनाला इंग्रजीत काय म्हणतात? व्हेइकल. ओ, व्हेइकल. लुक ॲट दॅट व्हेइकल. दॅट इज अ टेम्पो. अरे वा, बऱ्याच वाहनांची नावं तुम्हाला माहितीये. आशा, सांग. आता तुझी पाळी आहे. बैलगाडीला इंग्रजीत काय म्हणतात? काय म्हणतात का सुनीता मावशी? बुलक कार्ट. बुलक कार्ट. आय कॅन सी अ बुलक कार्ट. आता तुम्ही दोघं डोळे मिटा आणि कोणतं वाहन जाते ते ओळखा. शट युअर आईज. बरं. घट्ट डोळे मिट दिनू. मित्रमैत्रिणींनो, वाहनांचे वेगवेगळे आवाज आता तुम्ही सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करा. ओळखलं का दिनू? हो, ट्रक. गुड. मोटरसायकल. बैलगाडी. येस, बुलक कार्ट. मला कळलं, ट्रॅक्टर. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा लक्ष देऊन ऐका. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. गेल्या 2 पाठात आय कॅन, आय लाईक या शब्दांचा वापर केला. आज
आय वॉन्ट म्हणजे मला हवंय हे शिकूया. आपल्याला काय हवंय ते इंग्रजीत सांगायला शिकूया. आम्ही जे बोलू ते नीट ऐका हं. What do you want to do? I want to play cricket. What do you want to eat? I want to eat a banana. What do you want to drink? I want to drink milk. My friend wants to drink coffee. I want to eat a banana. My friend wants to eat a biscuit. I want to play cricket. My friend wants to read. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी आपण प्रश्न उत्तरांचा सराव घेऊया. प्रत्येक वेळेस मी घंटा वाजवली की 2-2 मुलांनी उभं राहायचं. प्रत्येक जोडीने काय बोलायचं ते मी सांगेन. मग बरोबर बोललात की नाही ते तुमचे टीचर सांगतील. दोघं तयार? एकाने विचारायचे, तुला काय करायचंय? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? दुसऱ्याने उत्तर द्यायचं, आय वॉन्ट टू स्लीप किंवा आय वॉन्ट टू रीड किंवा काही. सुरू करा. व्हेरी गुड. आता दुसऱ्या 2 मुलांनी बोलायचे. तयार राहा हं. ऐका. एकाने विचारायचे, तुला खायला काय हवंय? व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट? मग दुसऱ्याने हवं ते उत्तर द्यायचं, आय वॉन्ट टू ईट चॉकलेट किंवा आय वॉन्ट टू ईट भाकरी किंवा काहीही. चला सुरू करा. बोललात का? गुड. आता पुढच्या जोडीने काय बोलायचंय? तुम्ही तयार राहा बरं. तयार? एकाने इंग्रजीत विचारायचे, तुला प्यायला काय हवंय? दुसऱ्याने उत्तर द्यायचं, आपल्याला प्यायला काय हवंय ते इंग्रजीत सांगायचे. सुरू करा प्रश्न उत्तर.
बरोबर बोललात. व्हॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक असा प्रश्न विचारला आणि आय वॉन्ट टू ड्रिंक सरबत असं काही उत्तर दिलं ना. गुड. आता एक वेगळ्या प्रकारचा सराव करणार आहोत. प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. त्यांनी काय बोलायचं ते मी नंतर सांगेन. आधी टीचर एकाला निवडतील. तयार? आता तू आपल्या शेजारी बसलेल्या एका कोणाला खायला काय हवंय ते विचारून ठेव आणि तुला स्वतःला काय खायला हवंय तेही ठरव. मग अशी 2 वाक्य म्हणायची. तुला स्वतःला काय हवंय आणि तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला खायला काय हवंय. दोन्ही इंग्रजीत सांगायचं. हं, आलं लक्षात? वाक्य अशी असू शकतील. आय वॉन्ट टू ईट चॉकलेट. माय फ्रेंड वॉन्ट्स टू ईट लाडू. सुरू कर. दुसरं कोणी तयार आहे ना? असंच सांग. तुला खायला काय हवंय, तुझ्या मैत्रिणीला किंवा मित्राला काय खायला हवंय, दोन्ही इंग्रजीत सांगायचं. दुसरं एक मूल तयार? तू सांग असंच. व्हेरी गुड. आता इतर मुलांचा सराव टीचर घेतील. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. व्हॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक असे प्रश्न विचारतील आणि तुम्ही इंग्रजीत उत्तर द्या. आणि मग वेगवेगळ्या मुलांनी आपल्याला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना काय खायचं, प्यायचं, करायचं हे इंग्रजीत बोलायचं. 2 वाक्यात सांगायचं. हं, आय वॉन्ट टू ड्रिंक मिल्क. माय फ्रेंड वॉन्ट्स टू ड्रिंक टी. अशी वाक्य. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.